सुनील पाटील गोलंदाजीला आलेले आहेत आणि अक्षय पाटील आता स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील. दिवेश पाटील, धावसंख्या 10. शारदा मॅच परिवार विरुद्ध शिवस्वराज्य वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवशीचा 5वा सामना खेळला जातोय. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला खेळाडू होता, ट्राय करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू यायच्या अगोदरच ते ऑफ बॅलेन्स होऊन गेले. त्याच दरम्यान डीप मिड विकेटच्या खेळाडूने चेंडू अडवलेला आहे. दरम्यान 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या होती 12 धावा. पहिलं षटक संपत आहे. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा, तिसरे पर्व, ज्याचा आम्हाला आहे गर्व. शिवस्वराज वॉरियर्स विरुद्ध शारदा मॅच परिवार. यानंतरचा सामना हॉटेल साई प्रसादम विरुद्ध सातपुडा एग्रो. गोलंदाजीला आलेले आहेत निखिल. यावेळेस मात्र स्लोअर वन डिलिव्हरी, एक संधी निर्माण केलेली होती आणि झेल सुटलेला आहे आणि 2 धावा सुद्धा. दिवेश पाटील याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला होता, टायमिंग मात्र प्रॉपर झालेलं नव्हतं. एक जीवनदान मिळतंय दिवेशला आणि आता या जीवनदानामुळे दिवेश दिव्य कामगिरी करू शकतो का ते बघावं लागेल. धावसंख्या 14. निखिल पाटीलचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॉडीला क्लोज टाकलेला हा चेंडू, जोरदार अपील होते, परंतु पंचांनी नाकारलेली आहे, फेटाळलेली आहे. गणेश पाटील फलंदाजांवर आणि पंचांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू, गॅपला भेदलेलं आहे. कुलदीप होते मिड विकेटला आणि लॉंग ऑनला होते अमोल. त्या दोघींच्या गॅपमधून या चेंडूला खेळलेलं आहे. चौकार मिळालेला आहे आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेड. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. चांगलं मिश्रण आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत निखिल पाटील. आणि मिश्रण जर करतायत तर ते कुठल्या ग्रुपचे असतील हे सांगायला नको. ओव्हरपी चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलेला आहे. निखिलने या षटकातला शेवटचा चेंडू टाकतील निखिल पाटील. दिव्येश पाटील सामना करतील. 11 चेंडूत 12 धावा काढून दिव्येश खेळत आहेत, तर अक्षय पाटील 2 चेंडूत 3 धावा, नॉन स्ट्राईकला. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू. एक मोठा फटका या चेंडूवर यायला हवा होता. डीप मिड विकेटकडे कुलदीप या चेंडूला अडवत आहेत. 1 धाव मिळते. 2 षटकांची समाप्ती. 19 धावा, बिनबाद 19. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा. गोलंदाजी यांचे प्रायोजक श्री ललित पाटील, तर फलंदाजी यांचे प्रायोजक श्री बापूराव पाटील चौगाव, श्री पी बी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स हे प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. तर ज्ञानयोग फाउंडेशन हे फूड स्पॉन्सर्स. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील, धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील, मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक. बॉल प्रायोजक आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर ड्रेस स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लो.
स्वराज्यातील काही मावळे आहेत ज्यांचे कटआउट्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत. आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत. दरम्यान शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे आणि पॉवरफुल सुद्धा केलेला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. तर षटकार मिळतो. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. स्वराज्यातील मावळे ज्यासाठी आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत. कृषी मित्र सर्व्हिसेस, अजय पाटील रुखनखेडा. सेल्फी पॉइंट प्रायोजक रितेश पाटील बिर्याणी हाऊस. टॉस का बॉस विवेकानंद पाटील आणि टॉस का बॉस संदीप पाटील आणि ड्रिंक स्टॉल स्पॉन्सर्स विवेकानंद पाटील. अविनाश कोळी बॉक्सर 3375. तर हा षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 33 धावा. एकही गडी बाद झालेला नाही. तिसरं षटक सुरू आहे. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. दिव्येश पाटील 14 चेंडू 25 धावा. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. पॉवरफुल केलेला आहे. सक्सेसफुल केलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. खराब चेंडू होता. शॉट ऑफ लेंथ, गती कमी आणि फलंदाजाकडे पूर्ण वेळ होता. एकोणचाळीस धावा बिनबाद. चांगली सुरुवात. शारदा मॅच परिवार या संघाची चांगली सुरुवात झालेली आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न खूप बाहेर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. अवांतर धाव. वेदांत बाविस्कर धुळ्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वेलकम वेदांत बाविस्कर. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 46 धावा बिनबाद. 46 विदाउट लॉस. गोलंदाजीसाठी आलेले आहेत निखिल पाटील.
अक्षय पाटील कॉट सॅम बोल्ड निखिलला पहिलं यश प्राप्त होतंय. पहिला झटका लागतोय तो शारदा मॅच परिवार संघाला. कर्णधार अक्षय यांना परतावं लागेल. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. कुणाल पाटील आलेले आहेत. 46 धावांवर पहिला झटका शारदा मॅच परिवार संघाला लागतोय. फुल टॉस चेंडू गॅप भेदण्याचा प्रयत्न, परंतु भाग्यशाली ठरलेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाकारलेला आहे. या एका धावेने कुणाल पाटील आपलं खातं उघडतायत. 47 धावा. पुन्हा एकदा निखिल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता त्यांचा सामना करतील इन्फॉर्म फलंदाज दिवेश पाटील, जे 18 चेंडूत 37 धावा काढून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. उत्कृष्ट झेल, कॅच ऑफ द डे आपण म्हणू शकतो. दिवेश पाटील हे सेट फलंदाज होते, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत होते, परंतु अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. कुलदीप यांनी कौतुक करावं लागेल कुलदीप यांचं. दिवेश पाटील कॉट, कुलदीप बोल्ड निखिल यांनी या षटकात 2 महत्वपूर्ण हादरे दिलेले आहेत. आणि आता नवीन फलंदाज दिवेश सोनवणे. अरे येऊ दे ना त्याला क्रीजवर, तुझ्यावर काय करतोय? क्रीजवर येऊ दे त्याला. मग झालं तू आता नाव सांगितलं दिवेश पाटील, जा तू आणि आउट झालेला कर पाठ. टेन्शन काय घेतो एवढं? थोडं पाणी वाटून दे ना आपल्याला. 47 धावांवर दुसरा गडी बाद झालेला आहे. 46 वर 1 होती, 45 वर एकही नव्हती. तर हेच आहे क्रिकेटचं वैशिष्ट्य, क्रिकेटची अनिश्चितता. 4 चेंडू झालेले. षटकातला 5वा चेंडू असेल निखिलचा. सामना करतील कुणाल. दोन्ही फलंदाज नवीन. आता दबाव असेल फलंदाजांवर. सेट फलंदाज सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतलेले. यावेळेस ओव्हरपिच चेंडू. कुलदीप दर्शकाच्या भूमिकेत दिसतील. चेंडूने घेतली भरारी. चेंडू झालाय मैदानाच्या बाहेर फरारी. तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 54 धावा अर्धशतकाचा फलकावर लागतंय. या षटकारांचे प्रायोजक नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड. गणेश गोलंदाजीला आलेले. लो फुलटॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव मात्र मिळत नाहीये, नाकारलेली आहे. चांगली कॉलिंग. 5वं षटक घेऊन आलेले गणेश पाटील. त्यांचा सामना करतील दीपेश पाटील. कुणाल पाटील नॉन स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. कुलदीप यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते.
यावेळेस एक फुल टॉस चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि झेल टिपलेला आहे. अमोल यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तिसरा झटका कुणाल पाटील यांच्या रूपात. कुणाल पाटील कॉट, अमोल बोल्ड, गणेश. गणेश यांना पहिलं यश प्राप्त होतंय पहिल्या षटकात आणि गणेश यांचे मित्र बळीराजा सीड्स या प्लेयर डगआउट मध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. राहुल कदम, हितेश मराठे, हितेंद्र मराठे, IT अक्षय खास जळगाववरून आलेले आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. खूप खूप स्वागत आपलं. जळगावचे मराठा प्रीमियर लीगचे करण अंबाला, हितेश आमच्यासोबत उपस्थित. हितेश आणि हितेंद्र दोन्हीही आपल्यासोबत उपस्थित आहेत. नक्कीच त्यांना सुद्धा आता जळगावच्या मराठा प्रीमियर लीगचे वेध लागलेले असतीलच. हितेश पाटीलच्या नेतृत्वात एका पर्वात हितेश पाटील ज्या संघाचे कर्णधार होते त्या संघाने अजय बाविस्कर अँड कंपनी नावाचा संघ होता. त्या संघाने मराठा प्रीमियर लीगचा मानाचा करंडक हितेश मराठेच्या नेतृत्वात उचललेला होता, हे विसरता येणार नाहीये. आणि उपविजेता संघात त्यांचाच भाऊ होता हितेंद्र मराठे. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने बघा पावसाळ्यामध्ये पुलाच्या खालून जशा पद्धतीने पाणी वाहून जातं त्या पद्धतीने बॉल निघून गेलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण. पाच षटकांची समाप्ती, 59 धावा, 3 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात येते आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन, चुंचाळे. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Verito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Verito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump. Engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger, or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%. Repeatability to plus or minus 3%. Performance confirm API 675 standard. Complete chemical injection packages, customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL. Offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, Wapcos, Toyos, Miyakon, PDIL, Avantgarde, and more. Integrating into landmark projects by global giants:
Reliance, LNT, IOCL, ड्रिंक्स अवकाशानंतर 2 धावा आलेले आहेत. कुलदीप पाटील गोलंदाजीला आलेले. दिव्य सोनवणे 4 चेंडू 6 धावा, 62 धावा झालेले आहेत. यावेळेस ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. चेंडू हवे, 3 खेळाडू धावत आहेत आणि खराब, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण. कॉलिंग व्हायला हवी होती. या ठिकाणी गोलंदाजाने चांगला प्रयत्न केलेला होता, परंतु गोलंदाजाच्या ऐवजी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने ट्राय करायला हवा होता, कारण की फॉलो थ्रू मधून परत मागे जाणं हे सोपं काम नाहीये. परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेला होता गोलंदाज. यावेळेस मात्र संपर्क चांगला झालेला आहे. एक टप्पा खाऊन लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. धावा वाढतायत 64. मयूर यांनी कॉल करायला हवा होता असं वाटतंय मागच्या झेलच्या वेळेस. यावेळेस संपर्क खूप चांगला आहे. गणेश पाटील आहेत, फक्त दर्शकाच्या भूमिकेत असतील. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते. सचिन पाटील नवीन गोलंदाज. 6 षटकांची समाप्ती, 71 धावा, 3 गडी बाद. चांगल्या सुरुवातीनंतर एका रेग्युलर इंटरव्हल मध्ये झटक्यात 3 बळी मिळवलेले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन, शिक्षण महर्षी चुंचाळे, श्री विवेकानंद वसंतराव पाटील. षटकार, कडक प्रहार, चेंडू सीमा पार, मिळतोय षटकार. 6 धावा. 77 धावा झालेल्या आहेत.
77. यावेळेस मात्र लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे या चेंडूला अडवलं जाते. 78 धावा. दीपेश पाटील यांचा चांगला प्रहार, वन बाउन्स चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील. रुखणखेडा येथील शांताराम दादा पाटील आपले चौकारांचे प्रायोजक. अतिशय उत्कृष्ट कॅमेरा वर्क करताना आमचे लाईव्ह व्हिजनचे कॅमेरामन. यावेळेस मात्र कॅचिटचा सूर आलेला आहे आणि कॅच सुटलेला आहे. चौऱ्याऐंशी धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल सचिन यांचा. दिवेश पाटील 7 चेंडू 10 धावा, तर दिवेश सोनवणे 10 चेंडू 21 धावा. यावेळेस मात्र गॅपला भेदण्याचा प्रयत्न गणेश यांचं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 7 षटकांची समाप्ती. 85 धावा, 3 गडी बाद. गणेश गोलंदाजीला आलेले आहेत आणि गणेशने आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर. हे खेळाडू बाउंड्री रोखण्यासाठी या दरम्यान ओव्हरपिच चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. कॉटन बोल्ड केलेलं आहे. दीपेश पाटील परत आहेत. कॉटन बोल्ड गणेश पाटील. 85 धावा, 4 गडी बाद. शिवस्वराज्य वॉरियर्स विरुद्ध शारदा मॅच परिवारचा हा सामना मराठा प्रीमियर लीगचा आजचा 3रा दिवस.
नवशतक कुलदीप पाटील घेऊन आलेले आहेत. विजय सतीश पाटील स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला दिव्येश सोनवणे. 12 चेंडू 23 धावा. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव. धावसंख्या 95. मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा आजच्या तिसऱ्या दिवशीचा हा 5वा सामना. यानंतर अजून एक सामना खेळला जाईल. यावेळेस स्क्वेअरलेगच्या दिशेने चांगला प्रहार. गणेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा. चला, आज सातपुडा ॲग्रो हा संघ पहिल्यांदा खेळताना दिसेल हॉटेल साई प्रसादम यांच्या समोर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. पुढचा सामना हॉटेल साई प्रसादम वर्सेस सातपुडा ॲग्रो. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत कुलदीप यांचे. आतापर्यंत 1.4 षटकात 15 धावा देत त्यांनी एकही गडी बाद केलेला नाहीये. अजूनही विकेटची वाट बघतायत. काही संधी निर्माण केलेल्या होत्या परंतु क्षेत्ररक्षकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना मिळालेला नाहीये. यावेळेस मात्र चेंडू गॅपमध्ये टोलवलेला आहे. साईड स्क्रीनकडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव नक्की मिळेल. षटकातला शेवटचा चेंडू. 97 धावा, 4 गडी बाद. यावेळेस फुलटॉस चेंडू. यावर मोठा प्रहार यायला हवा होता परंतु अगोदरच मन बनवलेलं होतं की मला सिंगल काढायचं आहे आणि शेवटच्या षटकात जास्तीत जास्त चेंडू आपल्याला खेळायचे आहेत. नक्कीच चांगली रणनीती. 9 षटकांची समाप्ती. 98 धावा, 4 गडी बाद. शेवटचं षटक घेऊन येत आहेत सचिन पाटील यांचा सामना करतील दिव्येश सोनवणे. 14 चेंडूत 25 धावा काढून फलंदाजी करतायत. आज आपण बघितलं असेल IT अक्षयचं एक दणदणीत अर्धशतक. त्या अगोदर दीपराजचं एक जबरदस्त शतक ज्याने आज इतिहास रचवलेला आहे. अक्षय पाटील यांच्या खेळीने आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिलेला होता. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न फसला होता आणि भाग्यशाली ठरलेले निखिल पाटील यांनी एक सोपा झेल सोडलेला आहे. यावेळेस मात्र फलंदाजाला परतावा लागेल. 5वा फलंदाज बाद होतोय. शारदा मॅच परिवार संघाला 5वा हादरा. 98 धावांवर. दिव्येश सोनवणे बाद झालेले. गणेश पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांचे मित्र खास त्यांचा खेळ बघण्यासाठी जळगाववरून आलेले आहेत आणि आपल्या मित्रांना ते खुश करतायत आपल्या प्रदर्शनाने. आणि आता लक्ष असेल गणेश पाटीलच्या फलंदाजीवर. दरम्यान जय हिंद क्रिकेट क्लबचे स्टार गोलंदाज अविनाश माळी आपल्यासोबत उपस्थित आहेत. अविनाश, आपलं मनपूर्वक स्वागत.
यावेळेस पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. 6वा झटका शारदा मॅच परिवार संघाला लागतोय. दहा षटकात शारदा मॅच परिवार संघाने 6 गडी बाद 99 धावा केलेल्या आहेत आणि 100 धावांचं लक्ष्य असेल. शिवस्वराज्य वॉरियर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 10च्या सरासरीने 100 धावांचं लक्ष्य. चला पुढचा डाव लवकर सुरू करायचा आहे आणि नाणेफेकीसाठी यायचंय साई प्रसादम हॉटेल आणि सातपुडा ॲग्रोच्या कर्णधाराने. लवकरात लवकर नाणेफेक होते आजच्या शेवटच्या सामन्याची. हेलो ओके मैं थैंक यू.
3 चेंडू आणि 3 षटकार आलेले आहेत. 3 चेंडूत 21 धावा आलेल्या आहेत. तर 100 धावांचं लक्ष्य माझ्या मते 6व्या षटकाच्या शेवटपर्यंत कंप्लीट होऊ शकतं जर अशाच पद्धतीने फलंदाजी करत राहिले तर. कमबॅक करायचा चान्स आहे गोलंदाजाकडे. यावेळी चांगला चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेर विचारलं जाते की हा चेंडू ऑफ द पिच लँड झालेला आहे का. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात. 4 चेंडूत 21 धावा झालेल्या आहेत. अमोल सोनवणे तुफानी फलंदाजी करतोय तर प्रथमेश शिंदे नॉन स्ट्राईकला आहे. अजूनपर्यंत खेळण्याची संधी त्यांना मिळालेली नाहीये. दिवेश सोनवणे गोलंदाजी करतोय आणि महागडा ठरलेला आहे पहिल्या षटकात. शिवस्वराज वारियर या संघाला जिंकण्यासाठी 100 धावांचं आव्हान दिलेलं आहे शारदा मॅच परिवार या संघाने. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाचा आजचा हा 5वा सामना आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा. चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम. यावेळेस उत्कृष्ट टायमिंग. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण साईड स्क्रीनकडे. माननीय श्री PB पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स हे प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. यावेळेस चतुराईने चेंडू टाकलेला होता. फलंदाजाने चकमा खाल्लेला होता. यष्टीरक्षकाने जर क्लीन गॅदर्ड जर हा केला असता चेंडू तर मात्र फलंदाजाला संकटात पडावं लागलं असतं. पहिलं षटक संपलेलं आहे. शिवस्वराज वारियर 23 विदाउट लॉस. महागडं षटक ठरलेलं आहे दिवेश सोनवणेचं. 23 धावा या षटकात आलेल्या आहेत. प्रथमेश शिंदे, अमोल सोनवणे शिवस्वराज वारियर संघाकडून सलामीचे फलंदाज. आणि उमेश साळुंखे यांचं चौकाराने स्वागत केलेलं आहे फलंदाजाने. पहिल्या षटकात जी लय गवसलेली आहे अमोल सोनवणे यांना ती लय या ठिकाणी कायम राखताना यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ पॉइंटच्या हातात. पहिला फलंदाज बाद होतोय. उमेश साळुंखे यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. सेट फलंदाज, आक्रमक फलंदाज अमोल यांना परतावं लागेल. निखिल पाटील आलेले आहेत आणि निखिल पाटील यांनी पहिल्या चेंडूवर आपला स्तर, आपला दर्जा दाखवून दिलेला आहे.
तुफानी फलंदाज म्हणून ओळखले जातात निखिल पाटील. या स्पर्धेत या अगोदर एक अर्धशतक सुद्धा त्यांच्या नावावर आहे. आणि नेट रन रेटच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न असेल निखिलचा. त्याला माहिती आहे एक सामना त्यांनी गमावलेला आहे. हा जर मोठ्या फरकाने जर हा सामना त्यांनी जिंकला तर पुढच्या सामन्यात त्यांना संधी असेल टॉप 8 मध्ये येण्याची. बघूया कशा रणनीतीच्या आधारे निखिल फलंदाजी करतात. उमेश साळुंखे पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर विकेट आणि तिसऱ्यावर मात्र निखिलचा पलटवार आलेला आहे, षटकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे, सक्सेसफुल केलेला आहे. दुसरा षटकार लागोपाठचा निखिलच्या बॅट मधून येतोय. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. फुलटॉस चेंडू आणि गॅपला भेदलेला आहे, वन बाउन्स चौकार. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन निखिल पाटील यांच्याकडून. पहिल्या षटकात 23 धावा होत्या. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूत 20 धावा आलेले आहेत. वन बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र घेतलेली नाहीये. मागडं षटक एक गडी बाद केलेला आहे उमेश यांनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, एक गडी बाद. प्रथमेश शिंदे या ठिकाणी कॅच प्रॅक्टिस देताना दिसलेले आहेत आपल्याला. दिवेश पाटील यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. उमेश साळुंखे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. ओव्हरपिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्यासाठी जायला हवं होतं, परंतु ऐन वेळेला काय फटका खेळलेला आहे हे मात्र समजायला मार्ग नाहीये. सॉफ्ट डिसमिसल्स असं आपण या बाद होणाऱ्या फलंदाजाचं वर्णन करू शकतो. उमेश साळुंखे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू, चुनचाळे गावचे रहिवासी, एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य. आणि आता गणेश पाटील आलेले आहेत, हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि आपल्या जळगावकर मित्रांना खुश करतात का ते बघावं लागेल. कारण की जळगावचे करण अंबाला खास वेळात वेळ काढून आलेले आहेत. एमपीएलचे करण अंबाला यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल डिफेन्स, पाय आणि बॅट बरोबर आलेली आहे. चांगला डिफेन्स केलेला आहे, रक्षात्मक दृष्ट्या या चेंडूला खेळून काढलेलं आहे. थोडीशी संयमाने सुरुवात करतायत गणेश, वेळ घेतील कारण की सुरुवात चांगली झालेली आहे. अजून तिसरं षटक सुरू आहे त्यामुळे वेळ भरपूर आहे. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रात हलक्या हाताने खेळलेला आहे. उमेश साळुंखे चित्त्याच्या चपळाईने चेंडू अडवतायत, परत करतायत. दरम्यान एक वेगवान धाव निखिल पूर्ण करतोय आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या 44. चला, निखिल पाटील ज्यांनी उत्कृष्ट सुरुवात केलेली आहे.
हो, यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज, फलंदाजांवर दबाव बनवतील. धावा जर रोखल्या तर यावेळेस फलंदाज काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि अशाच परिस्थितीत आपल्याला विकेट मिळवण्याचा एक चान्स असतो, एक संधी असते. यावेळेस मात्र बॅटची कड, एक संधी होती, बॅटची कड घेतलेली होती, थर्डमॅनच्या दिशेने चौकार. या ठिकाणी जर निखिलची विकेट मिळाली असती तर थोड्याफार आशा पल्लवित झाल्या असत्या. 48 धावा, 2 गडी बाद. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. यावेळेस मात्र या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेले बॉलर्स बॅक ड्राईव्ह, एक धाव मिळते, दुसरी मिळणार नाहीये. षटक संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवस्वराज वारियर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, 1 धाव दूर, 49 धावा झालेल्या आहेत. आणि 42 चेंडूत 51 धावांची आवश्यकता असेल शिवस्वराज्य वारियर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हर्षल सुभाष पाटील आणि भैया मिस्त्री शशिकांत पाटील काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत. आज थोडंसं त्यांचं मन नाराज असेल, कारण की आजचा सामना जर ते जिंकले असते तर त्यांची बादफिरीत जाण्याची शक्यता वाढली असती. आता पुढचा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे. दरम्यान मिडविकेटकडे दीपेश या चेंडूला अडवतोय, 1 धाव मिळते निखिलला. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शिवस्वराज वारियर या संघाचं अर्धशतक आता फलकावर लागलेलं आहे. अक्षय कर्णधार आहेत. यावेळेस लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गणेशचा. अक्षय आपल्या संघाचे कर्णधार, शारदा मॅच परिवार या संघाचे कर्णधार आहेत अक्षय. तर नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आपल्याला दिसतोय निखिल पाटील, तो शिवस्वराज वारियर्सच्या संघाचा कर्णधार आहे गणेश पाटील. स्ट्राईकला पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस शॉट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. अक्षय पाटील यांनी फाईन लेगकडे ज्या पद्धतीने फटके लगावलेले होते त्याच पद्धतीने प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाज वेगळा होता. हा जो गोलंदाज आहे हा डावखुरा आहे. याचा जो टर्न असतो तो बाहेरच्या दिशेने जातो. त्याच्या अगेन्स्ट जर आपण खेळायचा प्रयत्न केला तर आपण फसू शकता. तर शॉट सिलेक्शनकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी एंडकडून. गोलंदाजी एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील. फसलेला आहे, जाळ्यात मासा फसलेला आहे. उमेश साळुंखेंनी झेल टिपलेला आहे. अक्षयने सफलता प्राप्त केलेली आहे. तिसरा गडी गणेश पाटील यांच्या रूपात बाद होतोय. गणेश पाटील कॉट, उमेश साळुंखे बोल्ड, कर्णधार अक्षय. चला आता या ठिकाणी काय रणनीती हवी. आता एकमात्र फलंदाज आहे जो या ठिकाणी सामना फिरवू शकतो, तो आहे निखिल. तर जास्तीत जास्त वेळ निखिलला जर नॉन स्ट्राईकला ठेवलं आणि नवीन फलंदाजांवर जर दबाव निर्माण केला तर काहीतरी होऊ शकतं. बघूया आता शारदा मॅच परिवारचे गोलंदाज कर्णधार कुठल्या रणनीतीने या सामन्यात खेळतात ते. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. निनाद, अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, डॉट बॉल. हवा असतो दबाव, नवीन फलंदाजावरचा दबाव.
जर सेट बॅट्समन असता तर या चेंडूला पुल करण्याचा नक्की प्रयत्न केला असता. चला पुढचा चेंडू अक्षय कॅप्टन. ओव्हरपिच चेंडू अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने जमिनीला चिरत हा चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. निनाद आपलं खातं उघडतोय. दरम्यान षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. शिवस्वराज्य वॉरियर्स 3 गडी बाद. 36 चेंडू आणि 49 ची आवश्यकता. 36 बॉल 49 रन्स टू विन. दिवेश पाटील यावेळेस पॉइंट कडे खेळलेलं आहे. एकही धाव मिळणार नाहीये. टायमिंग आणि प्लेसमेंट थोडस चुकीचं आहे. निनाद फलंदाजी करतायत. यावेळेस मात्र चेंडू थर्डमॅनच्या दिशेने अत्यंत वेगात जातोय. बाउंड्री लाईन क्रॉस करतो का? प्रयत्न चांगला होता परंतु चौकार अडवू शकलेले नाहीये क्षेत्ररक्षक. 55 धावा झालेल्या आहेत. निनादच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. ओ चांगला फटका. बॉलर्स बॅक ड्राईव्ह सरळ साईड स्क्रीन कडे आणि हा क्रिकेट जगतातला सर्वात सुरक्षित स्ट्रोक खेळलेला आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह सरळ बॅटने साईड स्क्रीन कडे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 59 धावा. 59. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. एक धाव. पुढच्या या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. ड्रिंक्स इंटरव्हेल होणार आहे. तर ड्रिंक्स ट्रॉलीमॅनने तयार राहायचंय. खडे खडे. तर बघा क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस कुठलंही फुटवर्क दिसलेलं नाहीये. षटकातला शेवटचा चेंडू असेल. दिव्येशचा सामना करतील निखिल. 9 चेंडू 23 धावा निखिलच्या. तर निनाद पाटील 6 चेंडू 10 धावा. चांगली साथ देत आहेत. यावेळेस एकेरी धाव घेत आहेत आणि पुढच्या षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. 5वं षटक संपलेलं आहे. 61 धावा 3 गडी बाद. 30 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. चला ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे. ड्रिंक्स इंटरव्हेलचे प्रायोजक विवेकानंद पाटील, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. चला आत्ताच पुढच्या महिन्यात
क्रिकेट खेळताय त्या स्तरावर आपण अशी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू नाही टाकू शकत. दरम्यान मुजीब आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, खडे खडे, स्टँडर्ड डिलिव्हर्ड. ओहो, मनगटाचा वापर, फ्लिक ऑफ द व्रिस्ट ज्याला आपण म्हणतो, कलाइयों का सही इस्तेमाल. एक धाव मिळतीये. कलात्मक फटका. मोहम्मद अझरुद्दीन यांची जर फलंदाजी आपण बघितली असेल, भारताचे माजी कर्णधार, तर ते अतिशय कलात्मक दृष्ट्या फलंदाजी करायचे. तसाच एक फटका आपण आता बघितलाय निखिलच्या बॅटमधून. निनाद सामना करतील अक्षय पाटील यांचा. यावेळेस 4 धावा मिळतील का तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत. नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. असं वाटलं होतं की गॅपला भेदलेलं आहे, परंतु तितकंसं टायमिंग चांगलं नव्हतं. प्लेसमेंटचं कौतुक होईल. 2 धावा मिळालेल्या आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. चतुराईने फलंदाजी करतायत दोन्हीही फलंदाज. या वेळेस मात्र दोन्ही फलंदाजांनी ठरवलेलं दिसतंय की आपण विकेट सोडायची नाहीये. एकेरी दुहेरी धावेने धावफलक खालता ठेवायचा आहे. खराब चेंडूंची वाट बघायची आणि त्यावर मात्र मोठा प्रहार करायचा आहे. चोवीस चेंडूत 29 ची आवश्यकता. 6 षटकांची समाप्ती. 71 धावा, 3 गडी बाद. निखिल पाटील 14 चेंडूत 30 धावांची झंझावती खेळी करतोय आणि त्याची साथ देतोय निनाद. गोलंदाजीला आलेले स्वतः उमेश साळुंखे, आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा अविनाश बंगाळ यांचा. अविनाश बंगाळ मुख्य पंच, अविनाश बंगाळ सर आणि स्क्वेअर लेग पंच जे सध्या पॉइंटला उभे आहेत मयूर सोनोने सर. तिसरे पंच म्हणून योगेश भाकरे सर काम करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. ओ हो, या ठिकाणी एक संधी होती, परंतु असे झेल घेतले जात नाही. ते हाताला चिपकून जातात किंवा हातात बसून जातात. एक संधी निर्माण केलेली होती, अवघड होती, परंतु ही संधी जर ग्रॅब झाली असती तर मात्र कमबॅक करण्याची एक छोटीशी संधी होती. आडव्या बॅटने अतिशय विचित्र फटका खेळलेला आहे. शिवस्वराज वॉरियर च्या संघासाठी खास जळगाववरनं काही पाहुणे मंडळी आलेली होती गणेश पाटील यांचाही फलंदाजी बघण्यासाठी, परंतु गणेश पाटील यांनी त्यांच्या समर्थकांना आज मात्र निराश केलेलं दिसतंय. आणि मात्र अक्षय पाटील यांनी सर्वांना खुश केलेलं आहे. त्यांचे सुद्धा जळगावचे काही मित्र आलेले होते. अर्धशतकीय खेळी केलेली आहे.
तर जळगाववरून येताना जो पैसा खर्च झालेला आहे तो पैसा वसूल केलेला आहे अक्षय पाटील यांनी. आणि आज मात्र अजय पाटीलने सुद्धा आपल्या समर्थकांना थोडंसं निराश केलेलं आहे. षटकाराने सुरुवात चांगली केलेली होती, परंतु त्या चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये ते बदलवू शकलेले नाही. गोलंदाजीमध्ये त्यांनी 2 गडी मात्र बाद करत थोडीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला होता. 18 चेंडू 25 ची आवश्यकता. परंतु आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असेल दीपराज पाटील. दीपराज पाटील याने मराठा प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वात शतक झळकवण्याचा मान मिळवलेला आहे.
ॲपवर गणेश पाटील या शिवस्वराज वॉरियर्सने 50 विकेट्स पूर्ण केलेले आहेत. वेल डन गणेश पाटील, अभिनंदन. अभिनंदन निखिल, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. चला पुढच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे.